माहिती मला मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आणि आपण फेसबुक लाईव्ह आहोत. वी आर फेसबुक लाईव्ह. तुम्ही तुमच्या मताने लिहून देताय की तलाठ्याने ही माहिती पोस्टाने पाठवली. मला ही माहिती पोस्टाने मिळालेली नाहीये. मी विचारलेलं आहे की 400 तुम्ही स्पष्ट शब्दात लिहून देण्यासाठी नकार देताय. आपण गव्हर्नमेंट ऑफिसर आहात. आपण मला माहिती देण्यासाठी नकार देत आहात. तलाठी साहेब, आपण कोणची माहिती मला पाठवली आहे पोस्टाने तुम्ही सांगू शकाल? आपण जी फेरफार महिला पोलीस पाठवली 412 आणि 414. मॅडम, आपण हे विनाकारण असं करत आहात. तुम्हाला काय सांगितलं त्याच्यावरती लिहिलेलं? सर, मी म्हणत आहे की मला पोस्टाने कुठली माहिती पाठवली, मला तुम्ही पोस्टाने कुठली माहिती पाठवली आहे ते तुम्ही मेन्शन करून द्या की आम्ही तुम्हाला फेरफार 412 संबंधित माहिती पाठवली आहे. आम्ही तुम्हाला NAP ऑर्डर संबंधित माहिती पाठवलेली नाहीये. विषय संपलाय. लिहा, NAP ऑर्डर संबंधित माहिती नाही पाठवली. 412 414 नुसतं फेरफार पाठवलाय 414चा. त्या संबंधित दस्तावेज आम्ही उपलब्ध करून दिलेले नाहीयेत. मॅडम, तुम्ही एक काम करा. तुम्ही सर, कोर्ट डिस्टर्ब करता. मी कोर्ट डिस्टर्ब करत नाहीये. तुम्ही न्यायाने चाला, आम्ही सुद्धा न्यायाने चालू. जर आमच्यावर अन्याय होत आहे तर आम्ही ते सहन करू नये. तुम्ही काय लिहाल आणि कशावरही म्हणाल की तुम्ही सह्या करा. मी का सह्या करू? कोर्टाने कोणता अन्याय केला आपल्यावरती? सांग हे. आणि असं तुम्हाला करता येते का? काय करताय तुम्ही? बघा. आणि तुम्ही रेकॉर्ड हे का बरं करताय? सर, तुमचे सगळे प्रूफ कळू द्या लोकांना. प्रूफ तयार करताय ना सर, कळू द्या. ठीक आहे. हा, चला आता तुम्ही बाहेर चला. बाहेर चला मॅडम. झालं ना तुमचं सगळं? नाही झालंय. मला माहिती नाही, तुम्ही चला. लिहून द्या ना की आम्ही पुरवतो म्हणून माहिती NAP 34 संदर्भात. प्रकरणात पुढील तारीख दिलेली आहे. आपण त्या अहो, तुम्हाला तारखेला माहितीचा अधिकार माहिती आहे का? माहितीच्या अधिकारामध्ये तुम्हाला माहिती मिळाली नाही प्रथम अपील अधिकाऱ्यातर्फे किंवा द्वितीय अपील करता येते ना. काय करताय त्याच्यावर तुम्ही? निर्णयाची तुम्ही आपली काय अधिकार करताय? नाही. त्याच्यावर निर्णयाची ठीक आहे. अधिकार सर, नाही. आम्हाला आमची बाजू लिहा. लिहिता. सर, आम्हाला आमची बाजू मांडण्याचा अधिकार असतो. तुम्ही काय स्वतः काय लिहिताय माझ्या याच्यावरती सांगा. मग मी कुठे आम्हाला आमची बाजू मांडण्याचा अधिकार असतो याच्यावर तुम्ही लिहून स्वतः द्या. माझे हँडल का बरं करताय कागदपत्र? तुम्हाला माहिती आहे का? सर, तुम्ही आता याच्यावर आमचा अधिकार आहे हा लिहून तुम्ही का द्यायचा. बरं करताय असं मला सांगा. तुम्ही सांगा ना. जर नियमाच्या विरुद्ध वागत आहे हे तुम्हाला कळत मी नाही. नियमाच्या विरुद्ध कुठे वागते? मला माझे अधिक कागद तुम्हीच हँडल करताय. तुम्ही मला तुम्ही स्वतः नियम प्रकरण लिहून. घेताय. सर, मी कुठे घेतले हाताने? लाईव्ह ठेवा. हे फेसबुक लाईव्ह ठेवा. तुम्ही माझी प्रकरण स्वतः हँडल करताय. स्वतः माझ्या याच्यावर लिहिण्याचा प्रयत्न करताय. काय लिहिलंय? काय जबरदस्तीनं असं करताय? काय लिहिलंय मी? का बरं असं? तुम्ही प्रकरण का दाखवा. बरं माझं अक्षर आहे का त्याच्यावर तुम्ही सही लिहिलेलं? करण्यास नकार देत आहे. तुम्ही मला वाचायला देताय जबरदस्तीने. तुम्ही मला सह्या करायला सह्या सांगताय. करण्यासाठी सांगतोय. हा, तुम्ही सही करत मग नाहीये. जे मला मॅटर मान्य नाहीये, जी गोष्ट मला मान्य नाहीये त्याच्यावर मी सही का करावी? तुम्ही हजर असण्यासाठी आहात. नाही करायची काय- मला काय सही. चुकीचं मी लिहिलं? हजर आहे पण तुम्ही जे मॅटर दिलं ते बरोबर नाहीये तुम्ही लिहून एक लक्षात घ्या. तर मी त्याच्यावरती तुम्ही- सह्या करणार नाही. तुम्ही एक काम, तुम्ही हे बघा, इतकं हे करू नका. तुम्ही शांतता ठेवा. मी शांतच असं- आहे. असं शांत असं मी प्रकरण असं नसते शांत. हो. सर, हे पा तुम्ही असं शांततेने. प्रकरण नसते. फेसबुक लाईव्ह ठेवा. आधी सगळं पब्लिकला कळू द्या की तुम्ही कसं वागतात ऑफिसमध्ये. हा सर. ऑफिसमध्ये हे कळू द्या की तुम्ही एका गव्हर्नमेंट ऑफिसर सोबत कसं वागतात. हा, आणि सर. प्लॅनिंग म्हणजे माहितीच्या अधिकारांतर्गत तुम्ही मागितलेली माहिती जर तुम्हाला मिळत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही सेकंड अपील केलं बरोबर पाहिजे. आहे. आता तलाठी जर सांगत आहेत की तुम्हाला आम्ही माहिती रजिस्टर सर, पोस्टाने पाठवली, सर, असं मी सर, फक्त सर, ऐका. तुम्ही मला बोलू देता. हा, सर. फेसबुक लाईव्ह ठेवा. हो सर. लाईव्ह ठेवा तुम्ही. हा सर, बिलकुल. परत म्हणा. तुम्ही त्याला शिल्लक बोलू हा. नका. थांबा. तर थांबा. माझं ऐकून घ्या. हो, हो. महिला आहात म्हणून तुम्ही त्याचा दुरुपयोग करू नका. नाही सर. तुम्हाला जर माहिती मिळाली नाही तर तुम्हाला सेकंड अपील करण्याचा अधिकार आहे. आहे. बरोबर आहे. आणि मी त्या प्रकरणावरती काय लिहिलं की बा संबंधित तलाठी यांनी फक्त माहिती पाठवली असं सांगितलं. हा. पुढील तुमच्या विनंतीवर तारीख दिली. ओके. परंतु तुम्ही आर्ग्युमेंट करते जाणून हा. तुमच्या आणि सर. संपूर्ण जनतेला असं दाखवतात की तुम्ही खूप चांगले आहेत आणि हे फेसबुक लाईव्ह वरती घेतात गव्हर्नमेंट ऑफिसर असे करतात. सर, चुकीचं सर, आहे सर, आपलं. सर. असं बोलू नका. सर, हा. आता जा तुम्ही. आता नाही. जा तुम्ही इथून ऑफिस. नाही, सर. माझं ऑफिस डिस्टर्ब करता. सर, मी disturb तुम्ही करत लक्षात नाही. घ्या. तुम्ही माझं ऑफिस डिस्टर्ब करत आहात. तुम्ही एवढं लक्षात हे घ्या. पा मी तुमचं म्हणणं. तुम्हाला पटत नाही तर तुम्हाला वरिष्ठ कोर्टात जाण्याचा अधिकार आहे ना. तुम्ही जावं तिथे. परंतु असं नाही करायचं. मी तुम्हाला ऑफिस डिस्टर्ब का बरं करताय? मी तुम्हाला शांततेने उत्तर दिलं. अजिबात शांततेनं आपण शांततेने उत्तर मी देत नाही. तुमचं सगळीकडे घ्या. मी सगळीकडे घ्या. तुमचं- कोण कोण आहेत तर ते पुरावे असू देत. एक मिनिट. मी तुमचं म्हणणं. सोबत पुरावे असू दे. सोबत सगळे घ्या. तुमचे फेसबुक लाईव्ह घ्या. एक मिनिट. सगळे पुरावे असू दे. एक मिनिट ऐका. तुम्ही जे वागत आहात ना. मला बोलू देताय का? नाही.
सर- तुम्हाला बोलण्याचा तुमच्या केसमध्ये बोलण्याचा अधिकार झालेला आहे. मी तुम्हाला बस झालाय आता. सर हा तुम्हाला पटत मी नसेल तर बोललीच तुम्ही नाहीये appeal करा ना second. पण माझं म्हणणं ऐकून घ्या ना बस तुम्ही. झालं तुम्ही माझं ऑफिस डिस्टर्ब हे पा याचाच अर्थ आहे की तुम्ही माझी कुठली गोष्ट ऐकण्यासाठी तयार नाही. मी तुम्हाला अतिशय शांतपणे नम्रपणे विनंती तुम्हाला करून अर्धा तास दिला, म्हणते एका की केसमध्ये सर अर्धा तास अर्धा तास कुठे झालाय सर 5च मिनिटं झाले आहे. तुम्ही आता फेसबुक लावलं live नाही लावलं, पण सर त्याच्या आधीपासून तुम्ही नाही किती सर वेळ बसणार? काहीच नाही सर बस माझा 5च office मिनिटं फक्त झाले. safety साठी आहे का? नाही सर असं नाही चालत ना. सर अर्ज भूमी अभिलेखचा आहे. माहिती भूमी अभिलेखशी रिलेटेड आहे. ती माहिती हँडल तलाठी करतोय. documents handle एक करू मिनिट नका. सर माझे हा, documents handle करू घ्या नका घ्या तुम्ही. घ्या तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे राहू द्या. मला नकोय तुम्हाला काय सही गरज. करायची नाही तुम्ही लिहिलं. मी लिहिलंच नाही सर तिच्यावर काही. हा तुम्ही स्वाक्षरी करण्यास नकार दिला. आले पोलीस आले. हा बोलो. हा एक मिनिट सर लक्षात ठेवा इथे माझी अपील आहे भूमी अभिलेखशी संबंधित. भूमी अभिलेख NAP ऑर्डर भूमी अभिलेखशी संबंधित आहे. तलाट्याशी संबंधित येत नाही. मी आपल्याला विनंती करतो तुम्ही शांततेने आपण माझ्या ऑफिस मधून जावं. मी तुम्हाला परत विनंती करतो आहे तुम्ही माझ्या ऑफिस मधून जावं. आता तुम्हाला पुढची तारीख दिली, तुम्ही पुढच्या तारखेवर बोलावं. परंतु ठीक आहे. तुम्ही ते तसं न करता तुम्ही आर्ग्युमेंट करत ठीक आहे. आहात विनाकारण ऑफिस डिस्टर्ब करता. नाही सर मी डिस्टर्ब नाही मला करत आहे पोलिसात आपली तक्रार करावी लागेल. सर. अशामुळे मला तुमची पोलिसात तक्रार करावी लागेल. एवढं लक्षात घ्या. सर तुम्ही माझं ऑफिस डिस्टर्ब करत आहे हा गुन्हा आहे. तुम्हाला जर समजा पटत नसेल तर तुम्ही बाहेर म्हणजे सेकंड अपील करावं किंवा सेकंड तारीख दिलेली आहे त्याच्यावर द्यावं. परंतु विनाकारण तुम्ही असं बोलू नये आणि माझं ऑफिस डिस्टर्ब करू नये. सर तुम्हाला जे अधिकार आहेत ते तुम्ही आधी जाणले पाहिजे. सर भूमी जे अधिकार आहेत ते अभिलेख तुम्ही जाणले पाहिजे. भूमी अभिलेखच्या तुम्ही ऑफिसचं बऱ्याच वेळा अपील. माझ्याशी आर्ग्युमेंट करतात काही गरज नाही मॅडम याची. सर पण ही माहिती मी भूमी अभिलेख वाल्याला विचारलेली अहो, आहे. याची काही गरज नाही ना. पण ते तुमचा विषय आहे. माहितीचा अधिकार काय आहे तुम्ही ते जाणून तर घ्या. माहितीचा अधिकार तुम्हाला माहित नाही. माहितीच्या अधिकारामध्ये पहिलं अपील आहे दुसरं अपील आहे. हे अपील पहिलं अपील चालू आहे. पहिल्या अपीलमध्ये तुम्ही आज आलेले आहात. तुम्हाला माहितीसाठी तुम्ही स्वतः विनंतीवरून दुसरी तारीख मागितली. मी दुसरी तारीख दिली आणि तुम्ही आर्ग्युमेंट करून माझं ऑफिस डिस्टर्ब करत आहात. सर मी चुकीचं आर्ग्युमेंट नाही ना? नाही करत चुकीचं नाही आहे. का? न्यायालय महिला आहात आर्ग्युमेंट. किंवा तुम्हाला म्हणजे ओव्हर माहिती आहे त्यामुळे असं ऑफिस डिस्टर्ब करणं हे चुकीचं आहे. हो का हे असं चुकीचं आहे का. आणि मग चुकीची माहिती तुम्ही अपिलार्थींना पुरवणं नोटिसा लपवणं हे बरोबर आहे मला का. आपली पोलिसात तक्रारी करावी लागत आहे. सर तक्रार करताय तुम्ही माझी. हो. बिलकुल आय एम रेडी. ओके. माझ्याकडे तुमच्या विरोधात सगळे प्रूफ्स आहेत. आणि जर NAPची ऑर्डर जर तलाठ्यांनी माझ्याकडे लिहून दिलं असेल की हा विषय माझ्या अंतर्गत येत नाही तर मग जर तलाठ्यांनी मला माहितीच्याच अधिकारात हे उत्तर दिलं असेल की NAP संदर्भात विषय माझ्या अंतर्गत येत नाही आपण भूमी अभिलेखशी संपर्क साधावा तर सर तुम्ही ऑर्डर दिली आहे तुम्ही करा. आपण अपीलला कायद्याच्या भाषेत बोला. आपण 28 तारखेला सरकारच्या बोलू भाषेत सर. ही इथं काही प्रेस कॉन्फरन्स नाही. सर तुम्ही पत्रकार आहे. 28 तारखेला तुम्ही तारीख दिली तारखेला तुम्ही भेटू. विनंती- हो, तारीख